नमस्कार। आज असंच एक वाक्य समोर आलं आहे। पोरं विक्रीचा एक प्रकरण समोर आलेला आहे पाचपावली क्षेत्रातील वैशाली नगर या भागातील। याच्यामध्ये एक प्राथमिक माहिती अशी आलेली होती की बाहेर गावावरनं MP या साईडवरनं मुलं इथे आणायची आणि त्याची लग्नाचे आमिष दाखवून पैशामध्ये विक्री करायची। अशातच दोन महिला आणि एक पुरुष यांना अटक करण्यात आली। याच्यात अधिक माहिती ही तिडके साहेबांनी ही दिलेली आहे। काय माहिती दिली ते जाणून घेऊया। सर, एक 5 वर्ष आणि एक 9 वर्षाचा मुलगी एक मिळालेली आहे। कशा परिस्थितीमध्ये ह्या मिळाल्या होत्या आणि कोण याच्यामध्ये आरोपी बनवलाय काय सांगा? त्याचे चाइल्ड हेल्पलाईनवर हे करून घ्यायला चाइल्ड हेल्पलाईनवर फोन आला होता की वैशाली नगर मेहंदीबाग परिसरात तेथे सर्वांनी ज्योती निलपाल नावाची एक महिला आहे, मद सेवन केले। नंतर लहान मुलांना नशेच्या वातावरणात सर्व मित्र तलावात अशा माहितीवरून आम्ही सदर ठिकाणी रेड कारवाई करण्यात आली व त्या ठिकाणी एक 6 वर्षाची मुलगी व 9 वर्षाचा मुलगा आम्हाला दिसून आला। त्याच्याबद्दल त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी जे सांभाळ करत आहेत त्यांचे कुठलेही कायदेशीररित्या डॉक्युमेंट वगैरे त्यांच्याकडे नव्हते व त्यांचे आई वडिलांबाबतही त्यांच्याकडे कोणतीही माहिती नसल्याने आम्ही त्या प्रसिद्ध दोन मुलांना ताब्यात जगदीश घेऊन खरे यांना बोलवण्यात आले। जगदीश खरे यांनी तलावात शोध मोहीम राबवून सुमारे 4 तासाने ज्योती निलपाल गणेश नंतर कपिल वैद्य याचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यास यश मिळाले। या घटनेमुळे त्याचे वडील राजन शोकांकडा पसरली असून पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत। मुलीच्या वडिलांबद्दल माहिती मिळालेली आहे। त्याचे वडील हे मध्य प्रदेशमध्ये राहत आहेत। त्यांनी यांच्याकडे सांभाळ करण्याकरता ठेवलेली होती असे सांगत आहेत। तसेच मुलाबद्दल अजून याच्यामध्ये चौकशी चालू आहे। पूर्ण माहिती अशी आलेली होती की ती बाहेर गावून मुलांना आणायची, इथं ठेवायची आणि यामध्ये एक माहिती पडलेलं आहे की कुठलेही दस्तावेज नसतानाही याच्यामध्ये चाइल्ड हेल्पलाईन वाल्यांनी एक माहिती आणलेली होती। ह्या गोष्टीला महिनाभर झाला होता। आज ती FIR दाखल झाली आणि याच्यामध्ये अरेस्टही झालेले आहेत। अशातच हे बघण्यात येतील की आज मुलं किती सुरक्षित राहणार आहेत, कारण की असे व्यक्ती वारंवार असं कार्य करत असतील तर अशात पोलीस प्रशासन कुठपर्यंत लक्ष देतील आणि याच्यावरती काय कारवाया होतील यानंतरही असंच बघत राहूया। नागेश चित्रमाळसह उद्गार न्यूज।